आणि भंडारा गोंदियाचे भाजपचे उमेदवार सुनील मेंढेंनी भंडारा शहराचं आराध्य दैवत असलेल्या बहिरंगेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। या मंदिरापासून त्यांनी बाईक रॅलीही सुरू केली। या रॅलीमध्ये तरुणाई मोठ्या संख्येनं हातात भगवे झेंडे घेऊन जय श्रीरामाच्या घोषणा देत सहभागी झालेली। सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी निघालेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि श्रीराम नवमीचा उत्सवही साजरा होत आहे। आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे आहेत। काय सांगाल भाऊ, गेल्या 17 दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, आज अखेरचा दिवस आहे, काय अनुभव सांगाल? निश्चितपणे गेल्या 17 दिवसामध्ये जे मी संपूर्ण माझं लोकसभा क्षेत्र फिरलो, लोकांचा प्रचंड असा उत्साह आहे आणि यावेळेस माझा विश्वास आहे मागच्यापेक्षा जास्त मताने लोक आम्हाला इथून निवडून पाठवतील, हा मला आमचा विश्वासही आहे। आणि प्रभू रामचंद्रांचं तर आज आमचं जयंती दिवस आहे, जन्मदिवस आहे, आमच्यासाठी विशेष उत्सवाचा दिवस असतो आणि परंपरेनुसार जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून हा दिवस आम्ही मोठ्या उत्साहात मनवत असतो। महायुतीचे जे घटक पक्षाचे नेते आहेत, आपल्यासाठी जीवाचे रान करून मेहनत करतात, कसं सांगाल? नाही, आपण बघितलं पाहिजे, महायुतीचाच मी अधिकृत उमेदवार आहे आणि महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेनेचे आता आमदार माझ्यासोबत तुमच्या समोरच उभे आहेत आणि एवढंच नाही, चाबी संघटनेचे आमदार विनोद अग्रवाल ही सगळी लोकं आपल्या जीवाचं रान करत माझ्यासोबत असताना काम करतात आहेत। या सगळ्यांच्या सहकार्याने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून, आणि एवढंच नव्हे तर तुम्ही बघितल्या ज्या काही सभा आपण उल्लेख करतात आहेत, योगीची सभा असो की अमित शहांची, हे दोघे आमचे राष्ट्रीय नेते आहेत आणि प्रचंड ऊर्जा देऊन गेलेत हे दोन्ही नेते आमच्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील लोकांना, कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना। आणि लोकांनाही त्यांच्यापासून बरेच अपेक्षा आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष काम करून दाखवलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे या दोघांच्याही सभेमुळे एक नवीन उत्साह आणि ऊर्जा आम्हाला मिळाली। निश्चितच हे होते महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।